सुरळीत केले जातील। सांबा भागामधल्या बीएसएफच्या कारवाईची एक मोठी दृश्य सध्या समोर येत आहेत, कारण इतकं सगळं एकीकडे होत असताना तणाव असताना सुद्धा घुसखोरी करायचा प्रयत्न केला जात होता। सांबा जवळच्या जंगलामध्ये जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आलेलं आहे। भारताच्या हद्दीमध्ये घुसखोरी करणाऱ्या या 7 दहशतवाद्यांना बीएसएफनं कंठस्नान घातलंय आणि 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलंय। एकूण 12 दहशतवादी घुसखोरी करायचा प्रयत्न करत होते। यापैकी 7 दहशतवाद्यांना मारलं तर 5 जण पळून गेलेले आहेत। दरम्यान संपूर्ण भारतीय बनावटीच्या आकाश क्षेपणास्त्रानं पाकिस्तानला दणका दिलाय। पाकिस्तानी हल्ला आकाश क्षेपणास्त्रांनी पूर्ण निष्प्रभ केलाय। लष्कर आणि वायुदलानं पाकिस्तान विरोधात मारा केला। या आकाश क्षेपणास्त्राचा भारताच्या सरफेस टू एअर म्हणजे जमिनीवरून आकाशात पाठवण्यात येण्याच्या या क्षेपणास्त्र सिस्टीमनं आकाश सिस्टीमनं आपला पराक्रम दाखवलेला आहे। पूर्ण भारतीय बनावटीचं अगदी त्यामुळे पूर्णपणे म्हणजे डीआरडीओच्या मदतीने आणि त्यांच्याच सहाय्याने संपूर्णपणे भारतीय बनावटीचं हे क्षेपणास्त्र आहे किंवा ही सिस्टीम आहे, ज्याचा खूप मोठा परिणाम होताना आपण पाहतोय। तर हेच आकाश क्षेपणास्त्र ही भारतामध्ये विकसित केलेली मध्यम पल्ल्याची जमिनीवरून हवेमध्ये मारा करणारी अशी ही क्षेपणास्त्र प्रणाली आहे आणि ही स्वदेशी आहे। डीआरडीओनं ही सगळी डिझाईन केली आहे आणि याची रेंज जर आपण बघितली तर साधारणपणे 25 ते 30 किलोमीटर इतकी आहे। ही रडारवरती आधारित कमांड मार्गदर्शनाखाली शत्रूच्या लक्ष्यांवरती 90% अधिक अचूकतेनं हल्ला करू शकते। जम्मू आणि काश्मीरमधल्या हल्ल्यामध्ये आकाश क्षेपणास्त्राने पाकिस्तानी JF-17 हे विमान सुद्धा पाडलेलं आहे। JF-17 हे एक अत्याधुनिक जेट विमान मानलं जातं आणि भारतानं आपल्या स्वदेशी यंत्रणेने ते पाडलेलं आहे। दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीनही दलांच्या प्रमुखांशी 2 तास चर्चा करतायत। यावेळी या संपूर्ण ऑपरेशनची सध्याची स्थिती, पुढची पावलं आणि नियोजन याचा विचार केला जाईल अशी सूत्रांची माहिती आहे। तर गेल्या 2 तासांपासून ही चर्चा सुरू आहे आणि याच बैठकीचे काही फोटो सुद्धा आपण बघतोय। सोमेश कोलके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। सोमेश यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान आणि त्यांच्यासोबत तिन्ही सुरक्षा दलांचे नौदल, हवाई दल आणि स्थल सेनेचे प्रमुख यांच्यासोबत बैठक केली। ही बैठक 2 तास चालली आहे। बैठकीमध्ये पाकिस्तानच्या विरोधात जी कारवाई करण्यात आली आहे त्याची औपचारिक आणि अधिकृतपणे माहिती संरक्षण मंत्र्यांना देण्यात आली। आता यापैकी किती माहिती सगळ्या जगासमोर आणि भारतासमोर द्यायची पत्रकार परिषदेच्या माध्यमातून किंवा प्रेस वक्तव्याच्या माध्यमातून याविषयी आता निर्णय होऊ शकतो। अगदी धन्यवाद सोमेश या माहितीसाठी। दरम्यान भारत पाकिस्तान एलओसीवर उरीमध्ये चीनी क्षेपणास्त्र आढळून आले। भारतीय विमानांवर डागलेलं हे क्षेपणास्त्र फुटलेलं नाही। पाकिस्तानला चीनने दिलेल्या एअर डिफेन्स सिस्टीम मधलं एक क्षेपणास्त्र आहे। या निमित्तानं पाकिस्तान ज्या क्षेपणास्त्र आणि सिस्टीमवरती विश्वास ठेवतो, चायनाच्या, चीनच्या त्याची विश्वासार्हता आता पाकिस्तानला कळून चुकली असेल। तर आणखी एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे केंद्रीय मंत्री JP नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा एक महत्त्वाची बैठक सुरू आहे। भारत आणि पाकिस्तान या तणावाच्या पार्श्वभूमीवरती दिल्लीमधली ही महत्त्वाची बैठक आणि एकूणच आरोग्य सुविधांचा आढावा या बैठकीमध्ये घेण्याचं काम सुरू आहे। दरम्यान भारतानं पाकिस्तानवर केलेल्या कारवाईच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं भारतावर अनेक क्षेपणास्त्र डागली, पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं त्यांना हवेतच उद्ध्वस्त केलं। भारतानं पाकचे रॉकेट आणि मिसाईल नेमके कसे टिपले याबाबत सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आकाश क्षेपणास्त्र, MRSAM, ZU-23-2 अँटी एअरक्राफ्ट तोफ, L-70 विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफांचा यात समावेश आहे। यामधील आकाश क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली ही संपूर्ण भारतीय बनावटीची प्रणाली असून डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात DRDOनं ही प्रणाली विकसित केली आहे। तर पाकिस्तानने भारतावरती अनेक क्षेपणास्त्र डागली, पण भारताच्या हवाई संरक्षण यंत्रणेनं ती अर्थातच हवेमध्ये उद्ध्वस्त करून लावली आहेत। पाकिस्तानकडून येणाऱ्या क्षेपणास्त्रांना तोंड देण्यासाठी भारताकडे अनेक हवाई संरक्षण प्रणाली आहेत आणि यामध्ये आकाश क्षेपणास्त्र, MRSAM, ZU-23-2 अँटी एअरक्राफ्ट तोफ, L-70 विमानविरोधी तोफा आणि शिल्का विमानविरोधी तोफा या सगळ्यांचा समावेश आहे। या हवाई संरक्षण प्रणालीच्या मदतीने भारताने हल्ला करण्यापूर्वीच सर्व पाकिस्तानी क्षेपणास्त्र ही हवेतच नष्ट केली आहेत।
दरम्यान ही शिल्का ही सोव्हिएत बनावटीची स्वयंचलित विमान विरोधी तोफ आहे. जी 23 मिलीमीटर तोफांनी सुसज्ज असते. या विमान विरोधी तोफेची रेंज 2.5 किलोमीटर पर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर, ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते. ही बंदूक प्रति मिनिट 4000 राऊंड फायर करायला सक्षम आहे. उधमपूर आणि शिल्काच्या इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात महत्वाची भूमिका शिल्काने बजावली. अगदी. पुढे बघूयात L-70 ही स्वीडिश निर्मित 40 मिलीमीटर विमान विरोधी तोफ आहे, जी भारताने अपग्रेड सुद्धा केली आहे. आणि ही विमान विरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा एक महत्वाचा भाग आहे. त्याची मारा करण्याची क्षमता ही 4 किलोमीटर पर्यंत आहे आणि ही तोफ कोणत्याही ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवरती उडणाऱ्या विमानांचा सहजपणे लक्ष्य करू शकते, ज्याने पंजाब आणि जम्मू त्यासोबतच काश्मीर मधल्या काही भागामध्ये हवेत अचूकतेनं पाकिस्तानी ड्रोन नष्ट केलेत. तर Zu-23-2 ही सोव्हिएत बनावटीची 23 मिलीमीटर स्वयंचलित विमान विरोधी तोफ आहे. याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. मारा क्षमता 2.5 किलोमीटर पर्यंत आहे, जे ऑप्टिकल साईट आणि रडार आधारित ट्रॅकिंग सिस्टीमने सुसज्ज आहे. या विमान विरोधी तोफेनं उधमपूर आणि जम्मू आणि काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेत कमी उंचीवर उडणारे पाकिस्तानी ड्रोन